हॅलो एव्हरीवन, मी काजल नंदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मॅडम आता टीईटीचे नोटिफिकेशन आउट झालेले आहे, 23 नोव्हेंबरला आमची एक्झाम असणार आहे। सो आमचं जो स्टडी प्लॅन तो कशा प्रकारे असलं पाहिजे, आमची अभ्यासाची रणनीती कशा प्रकारे असलं पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये जेवढे मार्क्स हवे तेवढे मार्क्स आम्ही ऑब्टेन करू शकतो। सो त्यासाठी अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे त्या संदर्भात आज मी ते व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण डाऊट आज इथे क्लिअर होणार आहे आणि अशा प्रकारची रणनीती जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये यश मिळू शकतो। आणि या रणनीती सोबतच मी जे सांगणार आहे ते तर तुम्हाला फॉलो करायचंच आहे, बट त्यासाठी तुम्हाला संपूर्ण एक बॅच आहे आपली ऑनलाईन बॅच बाल मानसशास्त्र विषयासहित। सो आपल्या बॅच मध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला एनरोल करायचंय। बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760, त्याचबरोबर 9049353101। या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। आता अभ्यासाची रणनीती बघायला गेलात तर जे टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक मध्ये जर आपण व्यवस्थितपणे बघायला गेलो तर टीईटी मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत। पेपर 1 झालं, पेपर 2 झालं। आता पेपर 1 कोण देऊ शकतो, पेपर 2 कोण देऊ शकतो या संदर्भात माहिती मी ऑलरेडी तुम्हाला अपलोड केलेली आहे। पाहिलं नसेल तर व्हिडिओ मध्ये जाऊन चेक करायचे। इव्हन टीईटी, सीईटी, टेट कोण देऊ शकतो त्याबद्दलची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला जाऊन चेक करायचे। बघा, तुम्ही आपल्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करून ठेवलं नसेल या सबस्क्राइब केलेलं नसेल म्हणून या व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील तर नक्कीच आता तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती तुमच्याकडून गेली नाही पाहिजे। ठीक आहे। सो अभ्यासाची रणनीती याच्यामध्ये बघायला तर खूप सारे सब्जेक्ट आहे। सो खूप सारे सब्जेक्ट तुम्ही स्वतः वाचणार, मग त्याचे नोट्स काढणार, मग त्याच्यावर सराव करणार, अभ्यास करणार, समजून घेणार, यामध्ये खूप वेळ जाणार आहे। आता 23 नोव्हेंबरला एक्झाम म्हणजे 1-2 महिन्याचा कालावधी तुम्ही बघू शकता आणि एक्झाम तोंडावर आलेली आहे। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या बॅचचा जास्तीत जास्त उपयोग हा नक्कीच होणार आहे। आपली बॅच चालू होणार आहे आता मंडे पासून। सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आधीच तुम्हाला एनरोल करायचंय, जेणेकरून कोणताही टॉपिक तुमच्याकडून गेलं नाही पाहिजे। नाहीतर मग तुम्ही उशिरा ऍडमिशन घेतात आणि मग त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक झालेले असतात, मग त्यामुळे खूप क्लॅशेस क्रिएट होतात। म्हणून तुम्हाला सांगते मंडे पासून आपली बॅच चालू होणार आहे। सो त्याच्या आधी संडे पर्यंतचा वेळ आहे, जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे। ठीक आहे। चला, आता जे महत्वाचं आहे की अभ्यासाची रणनीती काय असणार आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत। आता त्यामध्ये जर बघायला गेलात तर पहिला तुम्हाला पेपर 1 आहे आणि दुसरं तुम्हाला पेपर 2 आहे। आता यासाठी क्वालिफिकेशन कोणाला कोणकोणती डिग्री हवे ते मी एक्सप्लेन केलेली आहे, व्हिडिओ बघायचे पाहिलं नसेल तर। ठीक आहे। आता याच्यामध्ये जर विषय बघायला गेला तर याच्यामध्ये मराठी विषय 30 मार्कासाठी, त्यानंतर इंग्लिश आहे 30 मार्कासाठी। पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला मराठी आहे। पेपर 2 साठी तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी असं ऑप्शन असेल, पण मी म्हणेन तुम्हाला इंग्लिशच सिलेक्ट करा, हिंदी जरा अवघड जातं हे खूप विद्यार्थ्यांचं मी ऐकून आहे, त्यांच्याकडे रिस्पॉन्स आलेला आहे। बाल मानसशास्त्र सुद्धा आहे। बाल मानसशास्त्र तुम्हाला 30 मार्कासाठी आहे। मॅथ्स जर बघायला गेला तर मॅथ्स सुद्धा 30 मार्कासाठी आहे। ईव्हीएस जर बघायला गेला तर ईव्हीएस सुद्धा 30 मार्कासाठी आहे। आता पेपर 2 मध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, त्यानंतर इथे सुद्धा बाल मानसशास्त्र आहे। ठीक आहे। हे सुद्धा 30 मार्कासाठी, हे सुद्धा 30 मार्कासाठी, हे सुद्धा 30 मार्कासाठी आहे। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघाल तुम्हाला इथे गणित व विज्ञान यावर असणार आहे किंवा सामाजिक शास्त्र यावर असणार आहे 60 मार्कासाठी। ठीक आहे। सो अशा प्रकारे तुमचं सिलेबस असणार आहे। आता तुमचं जर समजा तुमचं ग्रॅज्युएशनला समजा तुमचं बीए झालेलं असेल तर ऑब्विसली तुम्ही सामाजिक शास्त्राकडे हा सब्जेक्ट चूज करा। त्याच्या व्यतिरिक्त काय असेल म्हणजे डिग्री तुमचं कशातून झाले, कोणत्या विषयातून झालेले, कोणता विषय तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही करू शकाल, तर ह्या दोघांपैकी कोणताही एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आता अभ्यासाची रणनीती बघायला गेली तर ती कशा प्रकारे असलं पाहिजे, पहिला तर तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क असणं गरजेचं आहे आणि जे जातीमध्ये मोडतात कास्टमध्ये त्यांच्यासाठी 83 मार्क असणं गरजेचं आहे। ही महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवायची आणि त्यानुसार चालायचे। ज्यांना 90 किंवा ज्यांना 83 अशा काटावर जरी मार्क भेटले तरी सुद्धा ते क्लिअर आहेत, त्यांची पात्रता आहे हे तुम्ही समजू शकता। ठीक आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर मराठी झालं, इंग्लिश झालं, बाल मानसशास्त्र, मॅथ्स, ईव्हीएस। आता तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आलेले असता, तर खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुमचा मराठी हा विषय असतो, तुमचा तिथे इंग्लिश हा विषय असतो,
तुमचं तिथे मॅथ्स हा विषय असतो. मग राहिला काय बालमानसशास्त्र, जो पेपर 1 ला आहे तो पेपर 2 ला पण आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही सामाजिक शास्त्र तुमचा विषय असेल तर सामाजिक शास्त्रामधला अर्धा पॉइंट हा ईव्हीएसचा सुद्धा असतो. मॅथ्सचा पेपर 1 ला पण आहे आणि पेपर 2 ला सुद्धा आहे. म्हणजेच मी जर माझं सजेशन जर तुम्ही म्हटलं आणि तुमचं जर क्वालिफिकेशन बसत असेल तर तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्ही पेपर द्या. जर तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर. क्वालिफिकेशन पेपर 1 साठी काय, पेपर 2 साठी काय, त्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे. पाहिली नसेल तर जाऊन चेक करायची आहे. ठीक आहे. कोण पात्र आहात ते मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. जर बसत असाल तर तुम्ही दोन्ही एक्झाम द्या. हा माझा पर्सनल सजेशन आहे तुम्हाला. ठीक आहे. चालेल. कारण की ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे. तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे. इथे ईव्हीएस आहे, इथे सामाजिक शास्त्राचे चूज केलं तर सामाजिक शास्त्रामधला थोडासा पॉईंट तुम्ही बघू शकता. अर्धा ईव्हीएसचा सुद्धा असतो. म्हणजे तेही तुमचं इथे होणार. गणित व विज्ञान जर तुम्ही चूज केलं तर गणित ऑलरेडी इथे आहे. बालमानसशास्त्र पेपर 1 ला पण आहे, पेपर 2 ला पण आहे. ठीक आहे. इंग्लिश आहे, मराठी आहे. मग राहिला काय ऑपोजिट, काही नाही, थोडं एक्स्ट्रा. फक्त इथे हा 60 मार्काचे तर इथे जरा एक्स्ट्रा टाइम द्यावा लागेल, एक्स्ट्रा थोडा अभ्यास करावा लागेल त्या विषयाचा. दॅट्स इट. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यासाचं एक फॉलो केलं तर नक्कीच माझं सजेशन आहे पेपर 1 पेपर 2 तुम्ही दोन्ही द्या. आता रणनीती काय असली पाहिजे. ठीक आहे. आता रणनीती काय असली पाहिजे त्याबद्दल आपण इथे थोडक्यात इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या विषयामध्ये तुम्ही किती मार्क पाडू शकता तेही सुद्धा मी इथे तुम्हाला एक थोडक्यात सांगत आहे. ठीक आहे. आता समजा जर तुम्ही बघायला गेलात मराठी हा विषय 30 पैकी समजा तुम्हाला इथे 25 पडले, 25 पाडायचेच आहेत. ठीक आहे. इथे सुद्धा मराठीमध्ये पडू शकतात ना. मराठी मातृभाषा आहे. जरी मातृभाषा असेल तरी तुम्हाला ती कठीण जाते. मग समजा इंग्लिश किती कठीण जाणार तुम्हाला, तर इंग्लिश मी समजते की तुम्हाला 10 मार्क भेटले. एक अज्युम करा एवढं तुमचा टार्गेट. ठीक आहे. ऑब्विसली ते मराठीमध्ये तुम्हाला 25 पेक्षा जास्तही भेटू शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला करायचंच आहे कारण की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण मराठी इंग्लिश याचा अभ्यास करतच आलेलो आहोत. ठीक आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही 10 समजा की इंग्लिशमध्ये मॅडम आम्हाला 10 भेटणार, याच्यामध्ये 25 भेटणार. ठीक आहे. ठीक आहे. चला आम्ही एवढे मार्क पाडणार. बालमानसशास्त्राचा विचार केला तर बालमानसशास्त्र हा तुम्ही तुमचं एज्युकेशन पासून म्हणजे डीएड बीएड करण्यापासून तुम्हाला याचं थोडं नॉलेज आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 25 किंवा 25 पेक्षा जास्त पडलेच पाहिजेत. 25 किंवा 25 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडलेच पाहिजेत. मॅथ्सचा जर विचार केला, जर तुम्ही मॅथ्सचा विचार केला तर मॅथ्समध्ये ठीक आहे मॅथ्स हा जरा कठीण वाटतो. त्यामुळे समजा मॅथ्समध्ये तुम्हाला 20 मार्क भेटले. ठीक आहे. मॅथ्समध्ये समजा तुम्ही 20 मार्क काढले. ईव्हीएस मध्ये ईव्हीएस पण बघायला तर ईव्हीएसचा पण तुम्ही जास्त अभ्यास नाही केला. चला ईव्हीएस मध्ये सुद्धा तुम्ही 10 मार्क पाडले. ठीक आहे. तर किती झाले 25 आणि 25 50 60 70 80 90 मार्क तुमचे इथे होतात. ठीक आहे. 90 मार्क तुमचे इथे होतात. जे ओपन कॅटेगरीसाठी 90 आहेत आणि कास्टसाठी 83 आहेत. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं इथे निम्मे तरी मार्क तुम्ही काढणार. 60 पेक्षा निम्मे तर पाडणार, निम्मे पाडलेच पाहिजेत ना. समजा मग किती झाले 25 आणि 25 50 50 30 80 आणि हे 10 किती झाले 80 आणि 10 90 येतात की नाही. सो अशा प्रकारे तुमचा टार्गेट ठेवा की या टॉपिक मध्ये मला एवढे पाडायचे. आता समजा तुम्ही गणित विज्ञान घेतला किंवा सामाजिक शास्त्र याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त तुम्ही गेलाच पाहिजे, पण एक कमीत कमी मी पकडलेला आहे. ठीक आहे. सो आता त्यानुसार आता समजा हा 60 मार्काचा आहे तर या विषयाला तुम्ही एक अभ्यासाचं नियोजन म्हटलं तर या विषयात तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. म्हणजे या विषयाला तुम्हाला दिवसातून 2 तास द्यायचे आहेत. मग तुमचा तो विषय कोणताही असू दे, गणित विज्ञान असू दे किंवा सामाजिक शास्त्र असू दे, कोणताही विषय असू दे. ठीक आहे. त्याला 2 तास द्यायचा आहे. आता समजा मॅडम आम्हाला मराठी हा जरा सोपा जातो, याला 1 तास द्या. इंग्लिशला तर आपण 10 मार्कच पाडणार आहोत, पण तरी सुद्धा याला 1 तास दिला. कारण इंग्लिश म्हणजे ग्रामर पण आहे, ओकॅब्युलरी पण आहे, मराठीमध्ये पण व्याकरण आहे, शब्द आहेत. ठीक आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र अभ्यास तुम्ही आधीपासून करत आलेले असतात, तर म्हणजे तुमचं डीएड बीएड असताना थोडं त्याबद्दल असतंच. ठीक आहे. सो याच्यामध्ये सुद्धा समजा तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं 2 3 4 म्हणजे 4 तास 4 4.5 तास जर तुम्ही अभ्यास केला, 4 तास किंवा 4.5 तास तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्ही छान प्रकारे एक्झाम क्लिअर करू शकता. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला इथे. ठीक आहे. 4 4.5 तास डेली. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट येतील, मग याचा तुम्हाला सराव येईल. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की मॅडम आता आम्ही बालमानसशास्त्र या ईव्हीएस या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल सगळं आहे, आता मॅडम आम्ही सगळं बघणार, सगळं वाचणार, मग त्याचे आम्ही स्वतःचे नोट्स काढणार आणि मग आम्ही आमच्या अभ्यासाला लागणार. तर बाळांनो तुमचं होणं शक्य नाही, कारण की वेळ खूप कमी
कमी आहे, कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे. तर त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे. बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच बॅचमध्ये ॲडमिशन करून घेऊ शकतात. कारण की आपल्या बॅचमध्ये तुम्हाला बघू शकतात, तुम्हाला डायरेक्ट ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे. ई बुक नोट्स मोफत म्हणजे तुम्हाला स्वतःचे नोट्स काढण्याची गरजच नाही. आम्ही ई बुक नोट्स देणार. ठीक आहे, बुक नोट्स आम्ही तुम्हाला देणार. त्या नोट्स मधलेच तुम्हाला त्या नोट्सच्या आधारावर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न असतील, मग ते नोट्स देणार. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील, ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे आहेत. आणि स्वतःला एक सेल्फ स्टडी म्हणून, स्वतःला अभ्यास, एक सेल्फ अभ्यास म्हणून तुम्ही स्वतःचे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करायचे. त्याचबरोबर तुमची टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. आणखीन काय हवे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड देणार आहेत, ज्या 60 दिवसामध्ये भरपूर आहेत तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी. बट क्लास जॉईन केली म्हणून आमचं सिलेक्शन झालं असं नाही, हे गृहीत धरू नका. त्यासाठी शिक्षक जे मार्गदर्शन करतील त्या गायडन्सवर तुम्हाला चालायचं आहे, त्या मार्गदर्शनावर तुम्हाला चालायचं आहे. नक्कीच तुमचं इथे सिलेक्शन होणार. सो हे जे दोन्ही नंबर दिले, त्या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन करून घ्यायचे. बॅचची फी फक्त 999 आहे, 999 आहे. आणि 1 वर्षापर्यंत तुम्ही या बॅचचा पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे. सो ही होती अभ्यासाची रणनीती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि मला वाटत नाही याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल. याच्या व्यतिरिक्त जर कोणते संशय असेल, कोणता डाऊट असेल, कोणती शंका असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांसारखं नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो नक्कीच तुमच्या शंकेचं निरासन मी एक व्हिडिओच्या मार्फत घेऊन येणार. आणि संपूर्ण व्हिडिओ टी झाली, टेट झाली, CET झाली, कशासाठी कोण पात्रता आहे, पेपर 1 पेपर 2 साठी कोण पात्रता आहे, काय काय गोष्टी आहेत, कागदपत्र काय लागतात, डॉक्युमेंट काय आहेत, म्हणजे या संपूर्ण कोणत्याही टॉपिकच्या बाबतीत जर तुम्हाला डाऊट असेल तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे, व्हिडिओमध्ये जाऊन चेक करायचे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्या हाताकडून गेले नाही पाहिजे म्हणून सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. ठीक आहे. सो नक्कीच आता मी ते थांबत आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.